ब्रेकिंग न्यूज आहे। परळीमधील प्रचार सभेत धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण आलेली आहे। जगमित्र कार्यालय चालू आहे, पण एक व्यक्ती नाही असं मुंडे म्हणाले। माझ्या एका सहकार्याची आठवण येते असं मुंडे म्हणालेले आहे। तर देशमुख हत्या प्रकरणी कराड सध्या जेलमध्ये आहे। तोच मुख्य सूत्रधार संतोष देशमुख यांच्या हत्येमधला असल्याचं सुद्धा समोर आलेलं असताना आता आणि हा व्यक्ती जो सध्या जेलमध्ये आहे वाल्मिक कराड तो धनंजय मुंडे यांच्या जवळचा व्यक्ती असल्याचं बोललं जाते। वेगवेगळे आरोप सुद्धा त्यांच्यावर झालेले होते आणि त्यानंतर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता। आता प्रचारादरम्यान धनंजय मुंडे यांना त्याच वाल्मिक कराडची आठवण आल्याचं दिसून येतंय। 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे। हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते। काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय, पण ती जाणीव नक्कीच आजपर्यंत परळीच्या विकासाला आम्ही कुणी कधी कमी पडलो नाही। या परळीच्या विकासाच्या संबंधातलं आमचं एक विजन आहे। आता समोरच्यांचं विजन काय असेल, समोरच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराचं विजन काय असेल, कमाल आहे। मग विधानसभेला सोबत आणि अचानक निवडणूक लागायच्या अगोदरच माणूस बिस्कला, बिस्कला तर बिस्कला तू तरी घेऊन जा। मला काय त्यांच्यावर बोलायचं नाही। माझ्या जीवनात अनेक जणांनी गेले 1 वर्षभर मी हे सहन करतोय। मी काय सहन केलंय फक्त मला एकट्याला माहिती आतून, पण जीवनात एवढे छातीवर वार माझ्या झाले ते 1 वर्षात झाले। एवढे वार होऊ नये मी थोडाही डगमगलो नाही, कारण सर्व शक्ती तुमची माझ्या पाठीमागे होती। ज्यांनी ज्यांनी माझी मदत घेऊन आज दगाफटका केला असेल त्यांना एवढंच सांगणं आहे, करी किसने मदत भूले हुए हैं, करी किसने मेहनत भूले हुए हैं, करी किसने मदद भूले हुए हैं, समंदर का वो हद भूले हुए हैं। उन्हें औकात में लाना पड़ेगा, उन्हें औकात में लाना पड़ेगा। कई तालाब अपनी हद भूले हुए हैं। यानंतर एक